एकीकडे आपल्या देशामध्ये IPL सुरू असताना दुसरीकडे मात्र लोक आपल्याला प्रतिकात्मक फाशी लावून घेत आहेत. ह्या ज्या स्त्रिया तुम्हाला दिसत आहे ह्या आपल्या देशातल्या मध्य प्रदेश राज्यातल्या छत्तरपूर जिल्ह्यातल्या आहे. तिथे केन नदीच्या पाण्यामध्ये उभ्या राहून त्यांनी स्वतःला गळफास जो आहे तो लावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे प्रतिकात्मक आंदोलन आहे. दुसरं जे आंदोलन आहे ते याच लोकांनी केलेलं आहे जे चिता आंदोलन म्हणून ओळखलं जात आहे. हे आंदोलन आपल्या देशामध्ये का होत आहे त्याचं कारण असं आहे की यांचं जंगल और जमीन जी आहे तर ती केन बेतवा रिव्हर प्रोजेक्ट जो आहे त्याच्यामध्ये जात आहे आणि यांना त्यांच्या जमिनीच्या त्यांच्या घराच्या मोबदल्यामध्ये जे काही मिळालं पाहिजे होतं ते मिळालेलं नाहीये, म्हणजे योग्य मोबदला मिळालेला नाहीये. त्यामुळे हे अभिनव आंदोलन जे आहे ते भारत देशामध्ये मध्य प्रदेशमधल्या छत्तरपूर जिल्ह्यामध्ये चालू आहे. विद्यार्थी मित्रांनो, भारताने प्रचंड प्रगती केली, अनेक क्षेत्रामध्ये आपला देश पुढे गेला, परंतु जर आपल्या देशामध्ये आदिवासींना त्यांच्या हक्कासाठी जर या प्रकारचे आंदोलन करावे लागत असेल तर ही आपल्यासाठी लाजिरवाणी बाब आहे. जेव्हा हे आंदोलन झालं तेव्हा प्रशासन जागृत झालं. प्रशासन जे आहे ते कुंभकर्णाची झोप घेत असतं नेहमी, कुठलं पण प्रशासन असो. यानंतर ते प्रशासन जागृत झालं, त्यांनी मान्य केलं की येस, आम्ही यांना जो योग्य मोबदला द्यायला पाहिजे होता तो दिला नाही आणि आता आम्ही पुन्हा तो मोबदला जो आहे तो त्यांना देऊ. हा जो प्रकल्प आहे केन बेतवा रिव्हर जोड प्रकल्प, ज्याला आपण नदी जोड प्रकल्प म्हणतो, तो आपल्या देशातल्या बहुउद्देशीय आणि महत्वाकांक्षी नदी जोड प्रकल्पाचा भाग आहे आणि त्याचा पहिला टप्पा आहे ज्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये बेतवा रिव्हर ही केन रिव्हर सोबत जोडल्या जाणार आहे. याचा उद्देश काय आहे? तर याचा उद्देश आहे की या भागाला स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, वीज पुरवठा जो आहे तो झाला पाहिजे, म्हणून वीज निर्मिती हा त्याचं उद्दिष्ट आहे, सिंचन हे त्याचं उद्दिष्ट आहे. परंतु यामध्ये मध्य प्रदेशमध्ये जो पन्ना व्याघ्र प्रकल्प आहे तिथे वाघांचा जो अधिवास आहे त्याला सुद्धा धोका निर्माण झाला आहे. कारण पृथ्वीवर फक्त माणूस महत्वाचा आहे, प्राणी थोडी ना महत्वाचे आहे की नाही. आणि म्हणून यांना अशा प्रकारचं जे आंदोलन आहे ते भारत देशामध्ये करावं लागलं आणि हे अत्यंत आपल्यासाठी लाजीरवाणी शर्मेची बाब आहे. यावर तुमचं काय मत आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.